गावात एखादं पथक आलं, समिती आली की पूर्वी गाव दणाणलेलं असायचं। गाव चालवणाऱ्यांची धावपळ, सरपंच, पुढारी, पोलीस पाटील आलेल्या पथकाची सोयसाय करण्यासाठी लगबग पूर्वी दिसून यायची। मग पथकाला खुश करण्यासाठी काही टेबल खालून, काही टेबलवरून मिठाई दिली जायची, धाब्यावर जेवणाची सोयसाय वगैरे असे काही जुने काळचे अनुभव। आता ती प्रथा मोडली असेल असं वाटलं होतं, पण तसंच काहीसं धुळ्यात घडलंय। कोट्यावधींची रोख रक्कम, रूमला लावलेलं कुलूप आणि पळून गेलेले आमदारांचे पीए, काय आहे सगळा प्रकार, चला तर जाणून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळ्याचे नेते अनिल गोटे धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहात अचानक आले आणि खोली क्रमांक 102 कडे गेले। कुलूप लावलेल्या त्या खोलीच्या बाहेर खुर्चीवर ते ठाण मांडून बसले आणि या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आणि त्याचा संबंध त्यांनी थेट धुळ्यात आलेल्या त्या 11 आमदारांशी जोडला। ते झालं असं की धुळे शहरात विधिमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य असलेले 11 आमदार आलेले आहेत। धुळे नंदुरबार जिल्ह्याचा दौरा ही अंदाज समिती करणार आहे आणि धुळ्यापासून त्याची सुरुवात झाली। धुळ्यातील विविध विभागातील कामाची सद्य परिस्थिती, निधीची माहिती, निकृष्ट दर्जाची झालेली कामं अशा विविध बाबींचा आढावा ही अंदाज समिती समोर ठेवण्यात आला। प्रशासकीय कामात अनियमितता दिसल्यास अंदाज समितीच्या माध्यमातून कारवाई होणार आहे आणि त्यानुसार अंदाज समितीची बैठक सुद्धा धुळ्यात। यासाठी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार कैलास पाटील, मनीषा चौधरी, आमदार मंदा मात्रे, आमदार किशोर पाटील, आमदार राजेश राठोड, आमदार सदाभाऊ खोत हे सगळे उपस्थित होते आणि याच आमदारांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात 5 कोटी रुपये ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय आणि ते थेट विश्रामगृहात पोहोचले आणि थेट कुलूप लावलेल्या 102 क्रमांक खोलीच्या बाहेर ठाण मांडून बसले। की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं, त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। विश्रामगृहाचं कुलूप उघडत असताना तिथं त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि त्यानंतर आतमध्ये कोट्यावधींची रोकड सापडली अशी माहिती दिली। सकाळपासून वेगवेगळ्या विभागाचे लोक इथं येत होते आणि थैल्या ठेवून जात होते अशी माहिती देखील आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। अर्जुन खोतकर यांच्या पीएने ही रक्कम जमा केली आहे असा आरोप देखील करण्यात येतोय आणि त्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए पळून गेले असं देखील सांगण्यात आलंय। 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय, 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत, 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत, नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली। यावर संजय राऊत यांनी 2 पोस्ट केल्यात। पहिल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे। धुळे विश्रामगृह रूम नंबर 2 राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीनं काही दिवस वसुली सुरू होती। आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्यांचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले। खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत। कलेक्टरांच्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे, पण सगळेच पळ काढत आहेत। चोरांचं सरकार, चोरांना संरक्षण असं ते आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तर दुसऱ्या पोस्टमध्ये संजय राऊत असं म्हणतात की आत्ताची ताजी खबर, विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास 5.5 कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते। त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील 4 ते 5 तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेलं नाही। प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे। विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाखवण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता। शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत। उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडलं, हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच असा प्रश्न संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमधून उपस्थित केलाय। तर 77 वर्षाच्या अनिल गोटेंनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून धुळे शहरातून विधानसभेची निवडणूक लढवली होती
आणि त्यांनीच हा सगळा आता विषय जो आहे तो उघडकीस आणलाय. त्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. एकंदरीत या अंदाज समितीला मॅनेज करण्यासाठी किंवा जी काही नियमबाह्य कामं झाली असतील किंवा मग प्रशासकीय कामामध्ये काही अनियमितता दिसली असेल किंवा काही निकृष्ट दर्जाची कामं झाली असतील तर या कामांवर ती समिती कारवाई करणार होती. ती कारवाई टाळण्यासाठी आणि समितीला मॅनेज करण्यासाठी ही सगळी रक्कम जमा केली गेली होती का आणि त्या आमदारांनाच ही रक्कम वाटली जाणार होती का जे या अंदाज समितीमध्ये आहेत. नेमकं काय आहे तथ्य समोर येईल लवकरच. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.